नमस्कार, मी ज्ञानदा कदम. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतनं पहिली बातमी आहे. मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दिला. महाडेश्वरांसोबतच सेनेच्याच हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाईल. सेनेकडनं हेमांगी वरळीकरांचं नाव पुढे आहे. महापौर पदासाठी एकट्या काँग्रेसनं उमेदवारी अर्ज भरला होता, तर दुसरीकडे मनसेनं मतदान प्रक्रियेला जाणं टाळलेलं आहे. पक्षाकडनं कोणताच आदेश न आल्यामुळे मनसेचे नगरसेवक गैरहजर राहिल्याची माहिती आहे. मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत. मनश्री, महापौर तर मुंबईला मिळालेले आहेत, उपमहापौर पदाची निवडणूक झाली आहे का? उपमहापौर पदाची निवडणूक अद्याप बाकी आहे. महापौर पदी आता विश्वनाथ महाडेश्वर यांचं नाव हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांना 171 मतं मिळालेली आहेत. यापैकी 88 मतं ही शिवसेनेची तर आहेतच, त्याशिवाय भाजपची 83 मतं त्यांना मिळालेली आहे. भाजपचे जे नगरसेवक होते त्यापैकी 2 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता भाजपला. एक आभासेच्या गीता गौरी आणि अपक्ष नगरसेविका मुमताज खान. मात्र मुमताज खान यांनी कोणालाही मतदान केलं नाही. त्याच्यामुळे भाजपच्या एकूण 83 नगरसेवकांनी विश्वनाथ महाडेश्वर यांनाच मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे महाडेश्वरांच्या मतांची संख्या ही अधिक असल्यामुळे त्यांनाच महापौर पदी निवडून दिलंय असं घोषित करण्यात आलंय. त्यासोबतच काँग्रेसचे जे उमेदवार होते विठ्ठल लोकरे यांना 31 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे महाडेश्वर यांचा विजय आता निश्चित करण्यात आलाय. मनश्री, ताजे अपडेट्स जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.